हॅलो फ्रेंड, विजयश्री ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आणि ब्लॉगला तर सुरुवात केली आहे। तर आज मला खूप सगळी कामं आहेत आणि विशेष म्हणजे केसाला मेहंदी लावायची आहे। तर गेल्या वेळी मी साजिदाकडून लावली होती, पण झालं असं की रिसॉर्टला गेल्यानंतर ती मेहंदी निघूनच गेली सगळे। तर मग इथे थोडंसं पांढरे पांढरे केस दिसतात माझे, त्याच्यामुळे म्हटलं की चला आता मेहंदी लावते आणि मी स्वतःच लावणार आहे हाताने। भले मला येत नाही आहे, कारण मी मागच्या वेळी जेव्हा लावून बघितलं तेव्हा खूप एवढा पसारा झालता घरामध्ये, ती मेहंदी मला अजिबात लावायला आली नाही। पण यावेळी मी ठरवलंय की मी ट्राय करणार आणि बरोबर लावणार। तर बघूया कितपत ते बरोबर होते कितपत नाही आणि जमते की नाही ते पण माहीत नाही। तर स्वयंपाक वगैरे करायचा आहे मला, तर स्वयंपाक वगैरे मी म्हटलं की अगोदर मेहंदी लावते केसाला आणि त्याच्यानंतर मग मी स्वयंपाक करते, जेणेकरून कसं की मेहंदी लावल्याच्या नंतर स्वयंपाक करताना ते 1-2 तास निघून जातील। त्याच्यानंतर मग मी ते 3 तास होतील आणि त्याच्यानंतर मग मी हेअर वॉश करेल। त्याच्यामुळे म्हटलं की चला अगोदर मेहंदी लावूया आणि नंतर स्वयंपाक करूया। तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला कळेल पण की मला मेहंदी लावायला येईल की नाही येईल ते। तर पहिलं मीच कन्फ्यूज आहे की मला मेहंदी लावायला येईल की नाही, पण मी ट्राय तर करेल। मी आरोहीने कसं करून ठेवलं सगळं, इकडे हे लोट ठेवले, इकडे बेडशीट लावले आणि इकडे घर बनवले। ते गे काढतो ना ते काढ, मला मेहंदी लावायची। सगळ्यात पहिलं म्हटलं की चेंज करते, कारण गाऊन तर मी नवीन आणले, तर म्हटलं अगोदर चेंज करते, कारण कसं ह्याला सगळा कलर लागलेला मग दिसून येईल आणि ह्याला लागला तरी कलर एवढं दिसून नाही येणार। त्याच्यामुळे मग हा घालते आणि त्याच्यानंतर मग मेहंदी लावते। चला अगोदर केस विंचरून घेते आणि त्याच्यानंतर मग मेहंदी लावते। ग्लोव्ज वगैरे काही नाहीत, मी आधीच लावणार हाताने मेहंदी, कारण आता ग्लोव्ज होते तर मागच्या वेळी ते यूज केले आणि त्याच्यानंतर म्हटलं आता कुठे खाली जाऊन परत यायचं म्हटलं आणि खाली भेटतील की नाही अजून, त्यापेक्षा मग मी हातानेच लावते आणि काय कलर काही येणार नाही एवढा लगेच हाताला की हा त्याला मेहंदी लावली। जमतंय तर हे कुठून इथून 1 मिनिट असं बहुतेक असं इथून सुरुवात करायची लावली नाहीये, मागच्या वेळेस लावली ती काही जमली नाही। गरम पण व्हायला लागलं। 58, 59, 60, 61, 62, 63, 64, 65, 66, 67, 68, 69, 70, 71, 72, 72. परत आता माझी बारी।
केसाला मेहंदी लावायला आलेली आहे आणि मी पहिल्यांदाच मेहंदी लावली केसाला. मला वाटतच नव्हतं की मला स्वतःला मेहंदी लावायला येईल आणि ती आली. पण त्याच्यासोबत एक हे पण झालं की हात माझे पूर्ण खराब झाले मेहंदी लावायच्या नादामध्ये. तर हे बघा हात सगळे कलर होत झाले, हाताला लागलाय मेहंदीचा. आणि हा विशेष म्हणजे हाताला कलर आलाय म्हणजे केसांना सुद्धा येणारच आहे. तर मी मागच्या वेळी जेव्हा मी लावली त्यावेळी मला बिलकुल आयडिया नव्हती की मेहंदी कशी लावायची काय लावायची. पण आता मी काय केलं की कालपासून मी यूट्यूबवरती व्हिडिओ वगैरे बघते की बाबा मेहंदी कशी लावायची काय लावायची. तेव्हा कुठे मी लावली आहे मेहंदी आणि खरंच सांगते तुम्हाला मस्त अशी मेहंदी लावली आहे बघा. पाठीमागून पण बघू शकता. मस्त जमली आहे. आणि मागच्या वेळी मेहंदी लावली सगळ्या फरशीवर वगैरे झाली होती. पण आज पहिल्यांदा असं झालं की एकही मेहंदीचा असं थेंब सुद्धा कुठे सांडलेला नाहीये. आणि ना माझ्या अंगावरती सांडलाय, बघू शकता तुम्ही. माझ्या अंगावरती सुद्धा नाही सांडलाय. वाव, मी खरंच मेहंदी लावू शकते, ते पण हाताने आणि जशी पाहिजे तशी. आणि तुम्हाला खरं सांगू जेव्हा आपण दुसऱ्याकडून लावतो ना तेव्हा आपल्याला असं वाटतं की म्हणजे व्यवस्थित लागली नाही. पण मला असं वाटतं की माझ्या हाताने व्यवस्थित लागली अशी. पण आज जशी मी लावली त्याच्यापेक्षा जास्त चांगली पुढच्या वेळी मी लावेल. कारण मला आता आयडिया आली की मेहंदी कशी लावायची आणि पहिल्यांदाच लावली आहे बापरे हाताने मेहंदी. प्रत्येक वेळी कसं होतं माहिती आहे, हिला बोलव तिला बोलव किंवा मग कधी पार्लरवाल्यांना बोलून लावायची कधी, किंवा मग पार्लरमध्ये जाऊन लावायची, किंवा एक मैत्रीण आहे पार्लरवाली मग तिला बोलून लावायची. मागच्या वेळी साजिदाकडून लावली होती. तर मी म्हटलं याला त्याला बोलवण्यापेक्षा आपलं आपण ट्राय करून बघूया. आणि ती ट्राय जो आहे एकदम सक्सेस झालेला आहे मेहंदी लावण्यामध्ये. विश्वासच बसत नाहीये की मी स्वतः मेहंदी लावली आहे. तर ठीक आहे चला. तर आता मला स्वयंपाक वगैरे करायचा आहे. तर हे मेहंदीचे हात घेऊन मी स्वयंपाक बनवणार आहे. आणि तोपर्यंत म्हणजे स्वयंपाक बनवण्यापर्यंत केस वगैरे मेहंदी जी आहे ती हे होऊन जाईल. तर ठीक आहे चला भेटूया थोड्या वेळाने. आता माझा स्वयंपाक वगैरे बनवून झालाय आणि मी स्वयंपाकामध्ये बनवले कांदा भजी, थोडे बटाटे भजी. असंच म्हणजे मूड आला म्हणून बनवलं. काही म्हणजे ठरवलं पण नव्हतं की भजी वगैरे बनवायचे, पण तरी पण बनवलं. तर हे आहे बटाट्याची भाजी आणि हे लाल मसाला टाकून बनवलेत. हे भजी बनवलेत. ते काय माहिती पण एवढे लाल नाही झाले जसं की तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दिसायला एवढे नाही लाल झाले. लाईट बंद आहे त्याच्यामुळे दिसत असेल. तर इकडे चपात्या वगैरे झाल्या, इकडे भजी इकडे भाजी. तर या जेवायला. आणि मेहंदी मी आता अजून 2 तास ठेवायची आहे मला. तोपर्यंत माझं सगळं काम होऊन जाईल. त्याच्यानंतर मी तुम्हाला भेटते. कारण भांडी घासायची, अजून किचन स्वच्छ करायचं आहे, गॅस पुसायचा आहे, बाकी सगळी तशीच काम आहेत. तर मुलांना पण भूक लागली असेल. तर तन्मय इकडे बसलेला आहे. तन्मय इकडे बसला. तनिष्का आणि आरोही बाहेर गेले. तर तनिष्का तिकडचं काहीतरी आवरत होती. चल जेवण करते अगोदर.